नमस्कार मंडळी, आपलं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण गणपती बाप्पांच्या आवडीच्या मोदकाची रेसिपी पाहणार आहोत। तर हे मोदक उकडीचे किंवा तळणीचे नसून झटपट इन्स्टंट खवा तयार करून मी इथे बनवलेले आहेत। तर त्या मोदकांची रेसिपी सविस्तरपणे आपण पाहूया। त्यासाठी मी इथे इंद्रायणी तांदूळ 1 वाटी घेतलेला आहे। हा तांदूळ स्वच्छ धुवून पाणी काढून घ्यायचा आहे। इथे मी तो तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता हा तांदूळ मी एका कापडावरती 10 ते 15 मिनिटं सुकत ठेवणार आहे। त्यासाठी मी एका रुमालावरती हा तांदूळ व्यवस्थित पसरून घेतलेला आहे। अशा पद्धतीनं तांदूळ पसरून घ्यायचा आणि तांदूळ पूर्ण कोरडा होईपर्यंत सुकवून घ्यायचा आहे। 10 ते 15 मिनिटांनंतर आपला तांदूळ अगदी व्यवस्थित सुकलेला आहे। आता हे तांदूळ पूर्ण सुकलेले आहेत। आता मी ते एकत्र करून एका कढईमध्ये भाजून घेणार आहे। त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवून कढईमध्ये 2 चमचे तूप घेतलेले आहे। आता त्याच्यामध्ये तो तांदूळ टाकायचा आहे। आता त्या तुपामध्ये तो तांदूळ अगदी आपल्याला व्यवस्थित कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हा तांदूळ भाजताना गॅस मीडियमच ठेवायचा। मीडियम गॅसवरती हा तांदूळ अगदी लालसर होईपर्यंत इथे भाजून घ्यायचा आहे। इथे मी असा तांदूळ भाजून घेतलेला आहे। हा तांदूळ आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा करून मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। इथे मी तो तांदूळ मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। हा तांदूळ अगदी त्याचं पीठ होईपर्यंत फिरवायचा नाही, अगदी रवाळच ठेवायचा। आपला बारीक रवा जसा असतो त्या पद्धतीनं हे मिक्सरला फिरवून घ्यायचं। आता ज्या वाटीनं आपण तांदूळ घेतलं होतं त्याच वाटीनं त्याच कढईमध्ये मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये 3 ते 4 वेलची बारीक करून मी घातलेली आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी गूळ देखील घातलेला आहे। त्याच्यामध्येच आता आपण खायचा रंग देखील टाकून घेतलेला आहे। मी इथे केशरी रंग घेतलेला आहे। आता या पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे। त्याच्यामध्ये आपण जे तांदूळ बारीक करून घेतलं होतं ते पीठ याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। इथे मी सर्व पिठाचा वापर केलेला आहे। आता याच्यामध्ये गुठळ्या होऊ नयेत म्हणून सतत हलवत राहायचं आहे। 5 ते 6 मिनिटे आपल्याला हे मिश्रण अगदी व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत। आता हे मिश्रण थोडंसं घट्टसर झालंय की याच्यावरती झाकण झाकून आपण 10 मिनिटं ठेवायचं आहे। आता याच्यावरती झाकण झाकून आपल्याला गॅस एकदम बारीक करून ठेवायचा आहे, म्हणजे आपलं हे मिश्रण अगदी मऊसूत शिजलं जातं। तोपर्यंत मी इकडे गॅसवरती एका भांड्यामध्ये 1 वाटी दूध घेतलेलं आहे। आता त्या दुधामध्ये 4 चमचे मिल्क पावडर टाकलेली आहे। आता ती व्यवस्थित त्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता त्याच्यामध्येच मी घरात थोडंसं पनीर होतं ते किसून घातलेलं आहे। ते देखील याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता ते व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 4 चमचे इथे मी साखर टाकलेली आहे। आता साखर देखील त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आता इथे आपण हा इन्स्टंट खवा तयार करत आहे। आता हे मिश्रण अगदी घट्ट होईपर्यंत गॅसवरती हलवत राहायचं आहे। इथे आपलं मिश्रण घट्टसर तयार झालेलं आहे, म्हणजेच इथे आपला इन्स्टंट असा खवा तयार झालेला आहे। तो आता एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे। तोपर्यंत इथं आपलं ते मिश्रण आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे। इथे मी 2 ते 3 वेळा मध्ये मध्ये हलवून घेतलं होतं, जेणेकरून कढईला लागणार नाही। हे अगदी व्यवस्थित आणि मऊसूत असं शिजलेलं आहे आणि ते आपण खवा देखील एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपण याचे मोदक बनवून घ्यायचे आहे। त्यासाठी मी इथे एका मोदकाच्या मोल्डला आतून तूप लावून घेतलेलं आहे।
आतून व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आणि त्यानंतर त्या मोदकाच्या मोल्डमध्ये आपण जे तांदळाचं ते पीठ शिजवून घेतलं होतं ते या मोल्डमध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे आतून अगदी व्यवस्थित दाबून घ्यायचं, म्हणजे आपल्या मोदकाला कळ्या देखील व्यवस्थित आणि छान पडतात। आणि याच्यामध्ये आपण हा इन्स्टंट खवा बनवलेला आहे तो घालून घेणार आहे। त्यासाठी ते मिश्रण अगदी साईडून व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्या मोदकाच्या मध्ये आपण सारण ज्या पद्धतीनं भरतो त्याचप्रमाणे तो खवा भरून घ्यायचा आहे आणि वरून देखील ते थोडंसं मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि त्या मोल्डमध्ये अगदी मोदक व्यवस्थित दाबून घ्यायचा, म्हणजे आपला मोदक व्यवस्थित सेट होतो। त्यानंतर हळूच मोल्ड काढून घ्यायचा तर इथे आपला असा हा पहिला मोदक तयार झालेला आहे। हा मोदक खूपच सुंदर बनलेला आहे आणि दिसायला देखील अगदी सुंदर आणि चवीला देखील खूप छान लागतो। या मिश्रणामध्ये आपण गूळ घातला होता त्यामुळे ते मिश्रण देखील एकदम गोड लागतं। त्यानंतर आपल्याला आणखीन मोदक जास्त सजवायचा असेल तर त्या मोल्डमध्ये तुम्ही पास्ता किंवा दुसरे ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता। इथे मी पास्त्याचे 2 काप घातलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सारण दोन्ही बाजूला थोडंसं घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण मोदकाचं सारण भरतो तसंच त्याच्यामध्ये हा खवा देखील भरून घ्यायचा आहे। आपण पहिला मोदक बनवला होता त्याच पद्धतीनं हा दुसरा देखील मोदक बनवलेला आहे, पण याला आपण ड्रायफ्रूट्स लावलेले आहेत त्यामुळं हा देखील मोदक अगदी दिसायला खूप सुंदर दिसतो। हा देखील मोदक आपला अगदी व्यवस्थित कळीदार झालेला आहे। याच पद्धतीने इथे मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत। आता हे मोदक चवीला तर एकदम भन्नाट आणि करायला देखील पटकन आणि कमी साहित्यात होतात। आता इथे मी एक मोदक तुम्हाला कट करून दाखवते। आता तुम्ही देखील या पद्धतीनं या वर्षी गणपतीला हे मोदक नक्की ट्राय करा। तर ही नवीन मोदकाची रेसिपी तुम्हाला आवडली का कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील।